ओ कलेक्टर खाली या, सरपंच मंगेश साबळे यांची घोषणा. बीएलओच्या कामामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे नुकसान. छत्रपती संभाजीनगर जिल्हा फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभे राहून ऐ कलेक्टर खाली या म्हणत घोषणा दिल्या. सध्या सर्वत्र SIRच्या कामासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची बीएलओ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. शिक्षकांना बीएलओ म्हणून नियुक्त केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असल्याचा आरोप करत फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक आंदोलन केले. यावेळी सरपंच मंगेश साबळे यांनी सांगितले की माझ्या गावातील जिल्हा परिषद शाळेला 8 शिक्षक आहेत. त्यापैकी 4 शिक्षकांना फुलंब्रीचे तहसीलदार मॅडम यांनी व जिल्हाधिकारी यांनी पत्र देऊन निवडणूक विभागाच्या बीएलओची ड्युटी लावली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे वाटोळे होणार आहे. शाळा बंद पडणार आहे. मी आंदोलने करतो. मी सर्वसामान्य माणसांचे आवाज उचलतो म्हणून माझा राग हे अधिकारी माझ्या शाळेवर काढत आहेत, असे गंभीर आरोप सरपंच मंगेश साबळे यांनी लावले आहेत. शेवटी फुलंब्रीचे तहसीलदार श्रीमती योगिता खटावर या ठिकाणी आले. नंतर जिल्हाधिकारी यांच्याशी सरपंच मंगेश साबळे यांनी चर्चा केली. दहा कोटी शिक्षण अधिकाऱ्याच्या घरामध्ये घवाळे सापडला. 10 कोटीचे घवाळे शिक्षण अधिकाऱ्याच्या घरात. सीओवर धाड मारून पहा, हे कलेक्टरवर एखादी धाड मारून पहा. 50, 25, 125 कोटी यांच्या घरात देखील सापडतील. अरे बदलीचे पैसे, प्लेसमेंटचे पैसे, प्रतिनियुक्तीचे पैसे, या डेप्युटेशनचे पैसे, शिक्षकांकडून पैसे उधळण्याचा कारभार या ठिकाणी यांनी लावलाय. एखादा आमदार तिकडून दांगडा करताय, शिक्षक मुख्यालय हजर करा, आणि दुसरीकडे सीओ कलेक्टर शिक्षण अधिकारी त्या शिक्षकांना पैसे जमा करते. हा सिस्टमचा भोंगळगांड्या कारभार या ठिकाणी चाललाय. मायबापो, आपल्या लेकरांचं शिक्षण अंधारात घालण्याचं काम चाललंय. आणि या निवडणुकीसाठी पंतप्रधान देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि या ठिकाणी अशा पद्धतीने यांचे पक्ष मोठे व्हावे म्हणून आपल्या लेकरांची बुद्धी भ्रष्ट करायची, त्यांची शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करायची, त्यांची शाळा शिक्षण व्यवस्था पूर्णपणे निस्तनाभूत करायची, आणि मग अशा पद्धतीने पक्षाचे झेंडे त्यांना हातात घ्यायला लावायचे. कलेक्टर अंग्रेज की औलाद, चलनी जाओ, हमारे पे जो अन्याय हो रहा है हम सहन नहीं करेंगे, आवाज उठाएंगे, गोली मारो, फांस पे लटका दो, शांत नहीं बैठेंगे. अरे एवढे दिवस सहन केले, तुमचा तर शांत बसणार नाही. कलेक्टर चलनी जाओ, हमारे पैसों पे जीने वाले कलेक्टर चलनी जाओ, हमारे टैक्स पे जीने वाले कलेक्टर चलनी जाओ. हमारा ये जो अज्ञान है, हमारा का जो अन्याय है वो सॉल्व करो. यही काम के लिए तो रखा है तुमको. अरे हमारे सालदार हो तुम, हमारे पैसों पे जीते हो तुम, हमारे टैक्स पे जीते हो तुम. कलेक्टर चलनी जाओ, अंग्रेज के औलाद, कलेक्टर चलनी जाओ, अंग्रेज के औलाद, कलेक्टर चलनी जाओ. इथं शांत बसणार नाही. आमच्यावर जो अन्याय झालाय तो सामान्य माणसावर रोज होतोय. आम्ही आवाज उचलतोय. सामान्य माणूस आवाज उचलू शकत नाही. सामान्य माणसानं आवाज उचलला, त्याचा आवाज दबण्याचं काम हे लोक करतात. आणि म्हणून या ठिकाणी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही आलोय. काल एका शिक्षकाला अटॅक आला बीएलओचं काम करताना, आणि तपासणी केली तेव्हा कळलं त्याच्याकडे 4 कामं दिली होते. 4 कामं एका शिक्षकाला तुम्ही देणार असाल तर तो शिकवणार काय? आज नवीन वार्षिक शिक्षणाचं वर्ष चालू झालंय, आणि या वार्षिक शिक्षणाच्या वर्षामध्ये 8 शिक्षकापैकी 4 शिक्षक तुम्ही निवडणुकीच्या कामाला, तुम्ही इलेक्शन टॉप प्रायोरिटी म्हणून आले का सर? अरे मीटिंग किती दिवस करणार आहे? मीटिंग अलुआ मीटिंग अलुआ मीटिंग किती दिवस मीटिंग करणार आहे? अरे कलेक्टर, अरे अंग्रेज की औलाद, चलनी जाओ. अरे कलेक्टर चलनी जाओ. सर मी पेट्रोल आणलंय, मी जाळून घेईन, हे बी जाळेल, मी बी जाण, मला न्याय पाहिजे. मीटिंग सोडून यावं म्हणावं. सामान्य शेतकऱ्याचा विषय, सामान्य शेतकऱ्याच्या पोरांचा विषय, जिल्हा परिषद शाळेचा विषय. एका तहसीलदारानं माझ्याकडनं बदला घ्यायचा म्हणून माझ्या शाळेवरच्या 4 शिक्षकापैकी 8 शिक्षकांना इलेक्शन टॉप प्रायोरिटी म्हणून
या ठिकाणी बघा एक बघा एक हे 2 हे 3 हे 4 आणि हे 5 ही 4थी नोटीस आहे. 3 शिक्षक गेले. मी म्हणलं एकाला तू आता जाऊ नको, 4च राहिले ना खाली, तर नोटीस काढलाय काय BLOला नोटीस. अरे किती गेंदड्याच्या कबड्डीचे धुळे. आमच्या लेकरांना शिकायचं नाही काय? आमच्या लेकरांना शिकायचं नाही. अरे तुमचं ऐकायला तुम्ही शिकले म्हणून इथं आले ना साहेब. आमच्या लेकराचा शिक्षणाचा अधिकार हिडून घ्यायला लावले. खटावकरला तहसीलदारला इथं बोलाव, तिला सस्पेंड करावं त्या खटावकरला. 4 शिक्षक एका गावच्या जिल्हा परिषद शाळेचे निवडणुकीसाठी कामाला लावले. आमच्या पोरांना कोण घंटा शिकवणार आहे का? अरे कलेक्टर चल नीचे आओ. अरे अंग्रेज की औलाद चल नीचे आओ. आमच्यावर झालेला अन्याय मी सहन करणार नाही. मी या ठिकाणी आवाज उचलतोय. सामान्य लोकांमध्ये आवाज उचलण्याची हिंमत नाही. मी आवाज उचलतोय कारण माझ्यावर अन्याय झालाय. भेटायला बोलला की मी नाही येणार वरती. मी कॉल केले, मी फोन केले, मी निवेदन दिले, मी शिक्षणाधिकाऱ्याला बोललो, सीओला बोललो, गट शिक्षणाधिकाऱ्याला बोललो, तहसीलदारला बोललो, नायब तहसीलदारला बोललो. आता मी वर येऊ का भेटायला? मी एक सरपंच असून मला एवढा त्रास? ते काय जागीरदाराची औलाद आहे का? अरे आमचा नौकर आहे, नौकर. काम करतो आम्ही, टॅक्स भरतो आम्ही म्हणून बसलाय तिथं. आम्हालातून पैसे नाही पडून राहिले, त्याच्या बापाने खायला दिलं नाही त्याला. अरे आमचा नौकर आहे ते. कलेक्टर चल नीचे आओ. चला अंग्रेज की औलाद. आमच्यावर झालेला अन्याय, आम्हाला न्याय मिळाल्याच्या निशांत बसणार नाही. तुम्हाला हीच भाषा समजते साहेब. प्रेमाची भाषा, निवेदनाची भाषा तुम्हाला समजत नाही. तुम्हाला घोडे लावले, तुमच्या बापाच्या या ठिकाणी पगारातून तुम्ही खात नाही. आमचा शेतकरी बाप तुम्हाला पोचतोय, तुम्हाला जगवतोय, तुम्हाला खायला देतोय. हीच भाषा तुम्हाला समजते. अरे कलेक्टर, अरे अंग्रेज की औलाद चल नीचे आओ. अरे कलेक्टर, अरे अंग्रेज की औलाद चल नीचे आओ. आमच्यावर इंग्रजापेक्षा जास्त अत्याचार करायला लागले तुम्ही. अरे आमच्या लेकरांना शिकू द्यायचं तर आमच्या लेकरांच्या भविष्याचे 4 शिक्षक BLO म्हणून निवडणुकीच्या कामाला लावले तुम्ही. अरे खड्ड्यात घाला ती निवडणूक. खड्ड्यात गेले ते मंत्री, संत्री, आमदार, खासदार साले हरामखोर. आमच्या पोरांच्या शिक्षणाचा खर्च तुम्हाला निवडून येण्यासाठी करताय. अरे कलेक्टर, अरे अंग्रेज की औलाद चल नीचे आओ. आम्ही हे सहन करणार नाही. बरेच वर्ष सहन केलं, आता आम्ही हे सहन करणार नाही. आमच्यावर होणाऱ्या प्रत्येक अन्यायावर आम्ही आवाज उचलणार. तुम्ही आमच्या छाताडात गोळ्या घाला, तुम्ही आम्हाला फासावर द्या, आम्ही शांत बसणार नाही. अरे कलेक्टर, अरे अंग्रेज की औलाद चल नीचे आओ. आम्ही शांत बसणार नाही, आम्ही आवाज उचलणार. हे आमचा आवाज चालवायचा जर का प्रयत्न केला तर उद्रेक या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी प्रामाणिकपणे, शांतपणे निवेदन देऊन फोन करून तुम्हाला समजत नाही. तुम्हाला राडा केल्यावरच या गोष्टी समजतात. एका शाळेचे 4 शिक्षक BLO म्हणून तुम्ही द्यायला लागले. लाज तुम्हाला या ठिकाणी वाटत नाही. प्रत्येक त्यांना खाली बोलवा, नाही तुम्ही राडा करणार असतो. राडा पुढे करणार. अरे कलेक्टर, काय मीटिंग करायला लागले, काजू बदाम खायला लागले आमच्या पैशावर. अरे 1 घंटा झाला पोरगा ओरडतो, आवाज येत नाही गळे कलेक्टर. अरे पहिला झाला गळे कलेक्टर. अरे तुझ्या कानात मळ साचलाय गळे. अरे अंग्रेज की औलाद चल नीचे आओ. कलेक्टर चल नीचे आओ. माझी आता काय 1 तास लागतंय का? पाडळीला गेले का पेंडगावला गेले बोलवायला? तिथं बसले असेल ना डोंगरावर खुर्चीला चिपकून बोलवा खाली त्यांना. ते काय आमचे बाप आहे का? नोकर आहे ना आमचे. आमच्या पगारात झुलू राहिले ना, गाड्यामध्ये फिरू राहिले ना ते. तुम्ही बी तर रस्त्यावर त्यांचं संरक्षण करता ना. तुमच्या लेकरांचे शिक्षक असे पळवून लावले निवडणुकीच्या नेत्याची चाकायला, तर पटेल का साहेब तुम्हाला? चुकीचं आहे नाही. कोण आवाज उचलणार आहे? त्या शिक्षकांचं कोणी ऐकायला तयार नाही. शाळा जिल्हा परिषदचा कचरा करून टाकला. 14 कोटीच्या इमारती बांधायला साहेब हे घ्यायला लागले. आपल्या शाळेमध्ये खर्च नाही पोरायला बसवायला.
मास्तर आलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याला रस्ता नाही नीट जायला. कामाला बोलले का चालले ते आमचे मला पैसे द्यायला आहे पैसे का नाही, गाय गोठ्याचे नाही, कुठल्या सरकारी कामाचे पैसे नाही. काय आहे रामखोर लोकांसाठी काजू बदाम खाताय मीटिंग मध्ये बसून आपल्या पैशावर. एखादं वाहून गेलं मरून गेलं पत्रा शाळा एखाद्या विद्यार्थ्यावर पडली. कलेक्टर खटावकर आहे का? खटावकर बोलवा. खटावकर मॅडम पुढे. खटावकर मॅडम. खटावकर मॅडमला कळत नाही का? या मॅडम इकडे जरा या प्रिय बाजूला. 4-4 शिक्षक आहो मॅडम या समोर या जरा. या इकडे या मॅडमचं स्वागत करा. 4-4 शिक्षक एका शाळेचे दिलेल्याला कामाला लावता का तुम्ही? कोणी आदेश दिला तुम्हाला? 4 शिक्षक एका जिल्हा परिषद गावच्या शाळेमधून 4 शिक्षक कामाला लावता का बिएलओच्या? 4 आहे. 8 आहे सगळे. हा हे कोण आहे? सुनील बाबूराव ढगे. 10 तारखेचा शिक्षक. अर्ज द्यायचा का तुम्हाला? 4-4 चुका तुम्ही करणार. तुम्हाला आम्ही अर्ज द्यायचा का? तुम्ही का बाप आहे का आमचे नोकर आहे ना तुम्ही? तुम्हाला अर्ज द्यायचा का? आम्ही मरतो ना आम्ही इथं. तुम्ही आमच्या पगारावर जगा. हा मस्त काजू बदाम बैठकीमध्ये बसा तिकडे. अर्ज द्यावा नाही लागले. किती फोन केला? राऊत सरांना विचारा. कोण आहे राऊत सर? राऊत सर जिल्हा माणूस आहे का? तुमचं नाव सांगायला लागले ते मॅडमनी. नोटीस कोणाची आहे? नोटीस कोणाची आहे? तुमचं नाहीये का नोटीस? एक मतदान नोंदणी अधिकारी सहाय्यक. मग कोणाची आहे? तुमचा अधिकार नाहीये का इलेक्शन प्रायोरिटी? मग बोलवा कलेक्टरला बाली. हे कोण आहे? हे कोण आहे? हे कोण आहे? तहसीलदार तथा सहाय्यक मतदार आहे ना? मग तहसीलदार कोण आहे? एक ऑर्डर मध्ये तर 4-4 शिक्षक घेता का? मला त्याचं उत्तर द्या आधी. हे काय मी खोटं बोलतोय का? हे ढगे आहेत. हे ढगे आहेत. हे काळे आहेत. हे या ठिकाणी बार्लेवार आहेत. हे बार्लेवार आहेत. या ठिकाणी हे जगताप आहेत. काय अंग्रेज के औलाद हमारे पैसों पे जी रहे हो. हमारे लड़कों के भविष्य खराब कर रहे हो. अन्याय झालाय. जर का आमचा अन्याय या ठिकाणी सॉल्व्ह करण्यात आलाय तिथं अंगावर तेल घेऊन आम्ही जाळणार आहे. आणि ही बाई मॅडम तहसीलदार मॅडम त्याला जबाबदार आहे. 4-4 एका शाळेवरचे मला सांगा तुम्ही 8 शिक्षकापैकी 4-4 शिक्षक तुम्ही बीएलओच्या कामाला लावणार, निवडणुकीच्या कामाला लावणार. शाळेवर शिकवणार तुम्ही प्रत्येक वेळेस शिक्षक लोक तिथे लावणार. पेट्रोलची कॅन घेऊन आलो मी सांगतो जाऊन मी स्वतःला साहेब कलेक्टर साहेबांना बोलवा. माझ्यावर अन्याय आहे. मी आवाज ओ मंगेश भाऊ तसं मी शांत बसणार नाही. इलेक्शन कमिशनरचा जिल्हा परिषदचा काय संबंध येतो? स्वातंत्र्य सवयता यांची निवडणूक आयोग काय संबंध येतो त्याचा? माझ्यावर राग आहे. हो मॅडम माझ्यावर शिक्षकाचा आणि निवडणुकीचा कुठला संबंध येतोय? स्वातंत्र्य यांची स्वायत्तता निवडणूक आयोग चाल खाली शिक्षकांना त्याचा काही संबंध येत नाही. नाही करू शकत चाल खाली सामान्य नागरिक आहे. सामान्य नागरिक आहे. सामान्य माणसं जा तुम्ही इथून ह्यांना घेऊन जा. विचारायचा अधिकार आहे. सामान्य माणसं निवडणूक आयोगाचा आणि झडपीचा कुठल्याही शिक्षकाचा संबंध येत नाही. काही संबंध नाही. कुठला संबंध येतोय? कोणता संबंध आहे? अशा चुका जर वारंवार केल्या ना तर तुम्हाला फुकून काढणार. लक्षात ठेवा तुम्ही. लेकरांच्या भविष्यासोबत जर खेळणार ना साहेब मला सांगा 4 शिक्षक 8 शिक्षक आहे. 8 शिक्षकापैकी 4 शिक्षक तुम्ही बीएलओच्या कामाला लावणार आणि शाळेत कोण शिकवणार सर? त्याचे पोरायचं वाटलं आहे ना. अरे मांडला म्हणजे ऐकत नाही. नोटीस काढली मी शांततेत ऐकत नाही. शांततेची भाषा तुमच्या समोर त्या तर साहेब मला एक सांगा, ही गोष्ट यांना कळते ती तहसीलदारला कळवं नाही का? घेणार नाही आम्ही. अरे आम्ही अंग्रेजाच्या हो सर एक गोष्ट आहे का? ही गोष्ट साध्या सरपंचाला कळते की 4 शिक्षक 8 शिक्षकातून 4 नाही द्यायचे. ती तहसीलदार नाही कळत का? शिक्षणाधिकारी नाही कळत का? तुमच्यात आवाज नाही रे. तुम्ही साले आधी गांडू आहे. तुमच्या मनगटात दम नाही ना आवाज उचलायचा. मी आलो इथं मरायला तयार आहे. गावात किती मला मी शांत बसणार नाही. तुम्ही कामाला याला शाळेतलं शिक्षण यायला घ्या तुम्ही. खाली बोलवा. माझ्यावर जो अन्याय झालाय तुमच्या लेकरावर झालाय असं तुम्ही समजा. तुमच्या लेकरांच्या शिक्षणासाठी आम्ही टॅक्स भरतो. ते शिक्षक यांनी निवडणुकीच्या कामाला लागतो आणि आम्ही मान्य करणार नाही सर. ऑलरेडी
आमचे 14 कोटी रुपये जिल्हा परिषद इमारतीला लावून पकडली होती, शाळेला लावायची. असे वारंवार जर निर्णय घेत असतील तर मी बोलण्याच्या खात्रीचे तुम्ही शिकले सर, आम्हाला सुद्धा शिकण्याचा अधिकार आहे. मॅडम तहसीलदारवाल्या कमीत कमी आमच्या पोराला गणित तरी यायला पाहिजे, वाचन तरी यायला पाहिजे. त्या शिक्षका निवडणुकीच्या मागे लावली, पहिले मंत्री संत्रीच्या मागे लावले. निवडून येऊन काय कामं करायला लागले, आमचे काय कामं करायला लागले ते मंत्री संत्री? शिक्षका कमीत कमी शिकवताय ना. कुठल्या जिल्हा परिषद सदस्यांना, कुठल्या आमदार खासदारांना शाळेला निधी दिलाय? कुठली इमारत त्यांनी उभी केली? मला चक्कर यायला, मला त्यांनी हात यायला, माझ्या हातात कापडायला लागले, एका मुलायला लागले. डॉक्टर विक्टर नाही, कलेक्टर बोलवा खाली. कलेक्टर बोलवा ना, कलेक्टर ताप झाला ते माणूस माणूस खाली आणली. आवाज दाबला ना सर, आवाज दाबायचा. या मॅडमला त्यांनी कारवाई केली. ठीक आहे, सांगतोय कलेक्टर साहेब चेंबरमध्ये सगळे चला. एक मिनिट मला हो 1 मिनिट मंगेश चला हो 1 मिनिट तुमच्या भावना ऐका ना, आम्ही कलेक्टरला घोडे लावतो, पण पोलिसांचा आम्ही आदर करतो. पोलिसांच्या पुढे आम्ही जाणार. तुम्ही आमचा जीव वाचवताय, तुम्ही आमचं संरक्षण करताय. तुमच्या नोकरीला धोका होईल असं आम्ही काही करणार नाही. आमच्यासाठीच आहे का? 1 मिनिट सर आहे ना, हे पण सुद्धा नाही आमचं. तुम्ही दांड्याचा काय विषय करा, ते सोडा नाही. तुम्ही काय करा, सगळ्यांच्या भावना मांडा. शांततेत बोलतो, तुम्ही बोला, शपथ शांततेत बोलतो. तुम्ही सांगा किती लोक घेईल, तुम्ही सांगा. सगळ्यांना उद्या शांत, सगळ्याला नाही मीटिंग अडचण येते. शांततेत अडचणचा विषय नाही. जेडपीमध्ये आरडीसी कलेक्टर साहेबांनाच हे करू, पण ते असंच होते. आम्ही आवाज उचलतो, आवाजाचा विषय नाही. सरपंच ऐका ना, इथे जे मोर्चे निवेदन किंवा काही प्रश्न मोर्चा नाही, साहेबाला बोलवा खाली, काय अडचण येऊ द्या ना खाली. काय साठीच आहे ना. बाकीचे थांबा बाहेरच. चला बाकीचे बाहेर थांबा. असं रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.